विरोधक जे आपले आहेत त्यांना काम सांगा, आमच्याजवळ काय बी नाही. काही नाही म्हणणाऱ्यानं समोर येऊ नये. काही माणसं काय करतात, मतदान देत नाही तर कामाला तिकडं जातात. ठोंब्या खाली मान घाल. तुला काय लाज वाटते का नाही तिथं जायला? काम करायचं दुसऱ्याचं, एक फुल्ली मतदान दुसऱ्याला द्यायची आणि बाबासाहेबाकडे एवढं आमचं कामच करणार. कशी करते? आपणाला तर लाज वाटाव म्हणून बेधडक छाती उघडी असं करून जायला हक ठेवा, अधिकार ठेवा त्यांच्यावर. मी तुमचं आहे, मी तुम्हाला मतदान केले, तुमच्या माणसाला मतदान केले, माझं हे काम झालंच पाहिजे. एवढा अधिकार तुमच्यात प्राप्त होण्यासाठी ज्याचा धर्म पतिव्रता त्याची देवावर सत्ता. 8 वर्षानंतर निवडणूक लागलेली आहे आणि म्हणून त्यात प्रित्यार्थ असणार तुमच्या पुढे 2 मतदान करायचं आहे. एक पंचायत समितीला, एक जिल्हा परिषदेला. जिल्हा परिषदेला गुंडरे साहेब आहेत आणि पंचायत समितीला डॉक्टर अंजली गौंड माझी सुनबाई अशा उभा राहिलेल्या आहेत. तर आपणाला त्यांना मतदान करायचं आहे. मला एकच सांगायचं आहे, मी सांगत होतो कीर्तन का करावं, भजन का करावं, हे सगळ्या गोष्टी. तसं मतदान या दोघालाच का द्यावं, दुसऱ्याला का देऊ नये, ह्याचा विचार 2 गोष्टीतच मी तुम्हाला सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. बघा, जिल्हा परिषद ही जिल्ह्याची, पंचायत समिती तालुक्याची आणि राज्याचं मंत्रिमंडळ, केंद्र सरकार देशाचं. केंद्र सरकारनं स्कीम राज्य सरकारला द्यायची, राज्य सरकारनं स्कीम जिल्हा परिषदेला जायची आणि जिल्हा परिषदेची स्कीम पंचायत समितीला द्यायची आणि पंचायत समितीनं ग्रामपंचायतीला द्यायची आणि ग्रामपंचायतीनं मग सर्वसामान्य लोकांना द्यायची. याच्यासाठी जिल्हा परिषदेला प्राप्त करून देण्यासाठी आमचे बाबासाहेबजी खंबीर आहेत. मी तर नेहमी म्हणतो त्यांना कामधेनू म्हणतो, कामधेनू. चिंतामणी पाहिजे ते मागा, हातात चिंतामणी धरा आणि मागा. काय रोड झालाय आता. मी बऱ्याच वेळेस दरवर्षी कीर्तनाला येतो, काय कसलं खडखड खडखड खडखड, इकडून तिकडून तिकडून इकडून इकडून तिकडे हेलपाटे का. आता तर मला कळालंय नाही तांबड सांगी आली. हे कोणाची किमी आहे, कोणाची आहे सांगा? बाबासाहेबाची म्हणा. हा, मग अशा विकास ओढून आणणाऱ्या माणसाला मतदान द्यायचं. बरं, काम कोणते सांगा. आता दुसऱ्या माणसाला, विरोधक जे आपले आहेत त्यांना काम सांगा, आमच्याजवळ काय बी नाही, आमच्याजवळ काही नाही. काही नाही म्हणणाऱ्यानं समोर येऊ नये. काही येत नाही म्हणणाऱ्या माणसानं कीर्तनात उभा राहू नये. मला गावाचं काम करणं होत नाही म्हणणाऱ्या माणसानं ग्रामपंचायतचा सरपंच होऊ नये. होत असल तर पुढे या, होत नसेल तर मला काही नाही, जमत नाही. आणि म्हणून समोरचे पार्टी विचार करा. आणि इथं काय आई आहे हो, काही मागा तुम्ही. कारखान्यावर पोरग लावा, ठीक आहे, माझं लागायचं नाही, माझ्या भावाचं लागायचं. असं आपल्यात कधी कधी होते. माझं कुठं घेतलं? अरे बाबा, तुझे घ्यायला सगळे घरोघर मिळतील का? तुझ्या भावाचा आहे, तुझ्या सोयऱ्याचा आहे, बाबा भावकीचा आहे. आणि तुझा ऊस तर चाललाय का नाही? पाणी बाबासाहेबांना दिले, तळे बांधून दिलेत. आणि मग आता ह्या पंचायत समितीच्या अंडर खाली कोणते काम आहेत बघा. विहिरी, घरकुल, संडास, फळबागाला मिळणार अनुदान आहे ना, फळबागाला मिळणार अनुदान, हे सगळं कशा मार्फत मिळतंय? पंचायत समितीच्या मार्फत मिळतंय. जिथं जेवढं मंजूर झालं तेवढं मिळतंय का हो तुम्हाला? मला तर मिळालं नाही बघा मंजूर झालेलं तेवढं. मिळाले का? बरं, वा. मला तर सरपंच आहेत का? बरं बरं, वा, धन्यवाद. काय नाव सरपंच?
बरं. या अशी सरपंच माणसे निवडून द्या. मिळाले म्हणले ना, त्यांनी आणून दिलं खेचून. मधीच कोणीतरी हाय गाय करते, गाळून घेते, अशा प्रकारचं होऊ नये. त्यांनी तिथून द्यावं साहेबांनी, आणि आम्ही इकडं वाटप करावं. याच्यासाठी साहेबांनी जिल्हा परिषदेला गुंडरे साहेबाची निवड केली, अभियंता म्हणून. हुशार आहेत, शिकलेले आहेत. त्याच्यानंतर माझे सुनबाई असणाऱ्या डॉक्टर अंजली, त्याही असणाऱ्या काम करतील या विचारानं या दोघांना तिकीट दिलेलं आहे. आणि त्यांच्या पाठीमागं राहणं म्हणजेच बाबासाहेबाला मतदान देणं आहे, आमच्या बाळासाहेबाला मत देणं आहे, नवे नवे युतीच्या सरकाराला मत देणं आहे, नवे नवे वरून मंत्रिमंडळ जी तयार आहे, सहकार मंत्री महाराष्ट्राची, त्यांना मत देणं आहे. आपणाला उद्या त्यांच्याकडे जायचंय. काही माणसं काय करतात, मतदान देत नाही तर कामाला तिकडं जातात. ठोंब्या खाली मान घाल. तुला काय लाज वाटते का नाही तिथं जायला? काम करायचं दुसऱ्याचं, एक फुल्ली मतदान दुसऱ्याला द्यायची आणि बाबासाहेबाकडे एवढं आमचं कामच करणार. कशी करते? आपणाला तर लाज वाटाव. म्हणून बेधडक छाती उघडी असं करून जायला हक ठेवा, अधिकार ठेवा त्यांच्यावर. मी तुमचं आहे, मी तुम्हाला मतदान केले, तुमच्या माणसाला मतदान केले, माझं हे काम झालंच पाहिजे. एवढा अधिकार तुमच्यात प्राप्त होण्यासाठी त्याचा धर्म पतिव्रता, त्याची देवावर सत्ता, ही सत्ता गाजवण्यासाठी आपल्या साहेबावर तुम्ही मतदान द्या. सगळ्या गावापेक्षा मावळगावची आपलं तांबडसांबीची पेटी भरून निघाली. साहेब म्हणतील काय पाहिजे तुम्हाला सांगा, कामधेनू दारात येईल, कल्पवृक्ष दारात येईल. अशासाठी असणार तुम्ही या सगळ्या स्कीम राबवण्यासाठी आणि बाबासाहेबाला मतदान द्या, एवढीच तुम्हाला विनंती करतो. देता का मग बाबासाहेबाला? हात वर करा. वा वा वा, धन्यवाद. टाळ्या वाजवा एकदा. आता हे झालं, आता माझा एक फायदा होणार आहे. प्रत्येक जण आपल्या फायद्यासाठी झटते बरं. कोणी असो, तुम्ही असो, मी असो. मी आहे एकटा इथं, माझी बायको आणि मी. माझ्या बायकोला स्वयंपाक होईना, भाकरी होईना. आज 2 वर्षापासून मी खिचडीच खातो. आता तुम्ही जर माझ्या सुनबाईला निवडून दिलो तर मला सुनबाई भाकर घालील, हे मला फायदा आहे. आणि तिनं घरी राहील आणि भाकर मला करून देईल, ह्या अपेक्षा आहे माझी. म्हणून मी तिळ 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 वाढा. आणि एवढा तुम्ही उपकार करा, हीच तुमच्या पुढे विनंती आहे. मग काही विचार करायचा नाही, पुन्हा विचार करायचा नाही, कधी विचार करायचा नाही. आज थांब विचार झाला मंदिरावरच म्हणायचा. आणि दणकावून 5 तारखेला कशावर माय? घड्याळावर कसा मार. लाडकी बहीण अजितदादांनी, आमच्या बाबासाहेबांनी केलेला आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना काय काय करणार आहेत मला काही माहित नाही. आपल्या डोक्यात नाही तेवढं करणार आहेत, आपण विचार करू शकत नाही तेवढं. म्हणून बाबासाहेबाला मत द्या, युतीला मत द्या. आम्हाला इथं बोलवलात, आमच्या आनंदानं आकाश अगदी मला प्रफुल्ल वाटाले. आणि खरंच तुम्ही देणार असं मला वाटायला झालं. एवढी मला शाश्वती वाटायला. हात वर केलात म्हणून तुम्हाला एकदा पुन्हा धन्यवाद देतो. पुन्हा जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की, भारत माता की. राष्ट्रवादी पक्षाचा आम्ही मतदान घड्याळालाच. वा, धन्यवाद. आवाज बहुजनांचा.